विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला युनिट नंबर 5चा शेवटचा भाग समजून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला BA फायनल इयरचा संपूर्ण सिलेबस संपणार आहे। आतापर्यंत आपण आदिवासी विकासासाठीच्या बऱ्याचशा घटकांचा अभ्यास केलेला आहे। त्या म्हणजे आदिवासींच्या समस्या असतील किंवा आदिवासींच्या विषयी घटनात्मक तरतुदी असतील, या सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला आहे। आज आपल्याला त्यांच्या साठी निर्माण करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आदिवासींच्या विकासासाठी शिक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा घटक आणि दुवा मानला जातो आणि त्याला समोर ठेवून ही योजना आखण्यात आलेली आहे। आणि म्हणून आपण सर्वप्रथम शिक्षण विषयक योजना आणि त्याच्यामार्फत त्यांच्या सर्वांगीण विकास, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की सामाजिक विकास असेल, राजकीय असेल, आरोग्यविषयक असेल, आर्थिक असेल किंवा आणखी आरोग्यविषयक आणि घटनात्मक असेल, तर ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास हा शिक्षणातून होणार आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर शिक्षण विषयक योजनांमध्ये त्यांच्यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत अतिशय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली तरतूद म्हणजे समाज कल्याण मार्फत करण्यात आलेल्या तरतुदी। आणि समाज कल्याण मार्फत शिक्षण विषयक कुठल्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तर समाज कल्याण विभागामार्फत काही सवलती देण्यात आल्या। त्याच्यामध्ये ॲडमिशन फी आणि परीक्षा शुल्क जे आहे, तर विद्यार्थ्याने त्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याची ॲडमिशन फी आणि त्याची परीक्षा शुल्क हे त्याला माफ करण्यात येतं आणि ते समाज कल्याण विभागामार्फत त्याची परिपूर्ती केली जाते। आणि एवढेच नव्हे तर 2 वर्षापर्यंत जर समजा तो विद्यार्थी नापास झाला तरीसुद्धा त्याची परीक्षा शुल्क हे समाज कल्याण मार्फत भरण्यात येत असते। तर ही एक तरतूद झाली। त्यानंतर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजनेची निर्मिती केली गेलेली आहे की जे विद्यार्थी कुठल्याही कारणाशिवाय म्हणजे नापास न होता त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना आखण्यात आलेली आहे। तसेच काही जे काय आपण म्हणतो की प्रशिक्षण आहेत, नोकरीविषयक प्रशिक्षण की ज्याच्या थ्रू डायरेक्ट नोकरीमध्ये एंट्री होते, अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी त्यांना विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड, एज्युकेशन स्टायपेंड पण त्यांना देण्यात येतं की त्याच्यामुळे ते विद्यार्थी प्रशिक्षणही घेतात आणि त्यांचं शिक्षणसुद्धा पूर्ण करतात। त्यानंतर त्यांच्यासाठी ह्यासोबतच निर्वाह भत्ता आणि अन्य फी म्हणजे इतर कुठल्या परीक्षा किंवा इतर कुठली कौशल्य जसे की टायपिंग असेल किंवा कम्प्युटर असेल, अशा प्रकारची कौशल्य जर ते आत्मसात करत असतील तर अशा प्रकारच्या फीजसुद्धा त्यांना प्रदान करण्यात येतात। आणि ह्यासोबतच जर समजा NGO अशा प्रकारच्या संस्था चालवत असतील आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षणविषयक सवलती देत असतील किंवा शिक्षणाची तरतूद करत असतील तर त्यांना 90% पर्यंत सरकारमार्फत ग्रांट देण्यात येते आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारं मोकळी करून घेण्यात येतात। त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालय हे निर्माण करण्यात आलं। तोपर्यंत आदिवासी विकास आयुक्तालय किंवा आदिवासी विकासासाठी वेगळे असे विभाग नव्हता। 1983 मध्ये हे आदिवासी विकास आयुक्तालय, ज्याचं ऑफिस आज नाशिकला आहे महाराष्ट्र राज्याचं, त्या ठिकाणी ह्याची योजना करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामार्फत शासकीय आश्रमशाळा काढण्यात आल्या की साधारणपणे 5000 ते 7000 लोकवस्ती असलेल्या गावी प्राथमिक आणि नंतर माध्यमिक, ज्याला पोस्ट बेसिक एज्युकेशन असं म्हटलं जातं, तर प्राथमिक आणि माध्यमिक एज्युकेशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी शासकीय आश्रमशाळांची निर्मिती करण्यात आलेली आहे। ही शासकीय आश्रमशाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था असते आणि त्याचबरोबर त्यांचा जो संपूर्ण शैक्षणिक खर्च आहे, त्यांचा जेवणाचा खर्च आहे, त्यांची गणवेश, त्यांची पुस्तकं, ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हा त्या शासकीय आश्रमशाळांमार्फत केला जातो। ह्या आश्रमशाळा शासनाच्या सुद्धा असतात आणि खाजगी आश्रमशाळासुद्धा असतात किंवा NGO सुद्धा त्या चालवतात। त्यानंतर आदिवासी शासकीय वसतिगृहसुद्धा आहेत आदिवासींच्या मुलांसाठी। आश्रमशाळांच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना मोठ्या शहरामध्ये
उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मोफत सर्व काही त्यांच्या गरजा पुरवल्या जातात, राहण्याच्या संपूर्ण गरजा पुरवल्या जातात. तसंच स्वयंसेवी संस्थांना पण अनुदान दिलं जातं, की आधीच आपण ह्याविषयी चर्चा केलेली आहे की 90% अनुदान स्वयंसेवी संस्थांना NGOंना देण्यात येतं. ह्यासोबतच आणखी काही विशेष उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी आखण्यात आलेले आहेत. ते म्हणजे त्यांच्यासाठी विशेष शिकवणी वर्ग आयोजित केले जातात. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असते अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग आयोजित केले जातात, किंवा कोणाला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर त्याचा बेस करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा त्याचं आयोजन केलं जातं. तसंच मुलींसाठी सायकली वाटप किंवा मुलांसाठी सुद्धा सायकली वाटप करण्यात येतं. खेळ आणि व्यायाम ह्याच्या प्रशिक्षणाची सोयसुद्धा देण्यात येते. तसंच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुद्धा व्यवस्था याच्यामार्फत केली जाते. एवढंच नव्हे तर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर समजा ह्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि त्याची सगळी व्यवस्था विद्यार्थ्याचा कल आणि विद्यार्थ्याची सगळी प्रोग्रेस आणि त्याचा परफॉर्मन्स पाहून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात येतात आणि विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशीसुद्धा जाऊ शकतो. सर्व करत असताना ह्या योजनांचा लाभ घेऊन बरेचसे विद्यार्थी आज मोठे उच्च पदस्थ झालेले आपल्याला आढळून येतात. परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी त्यांना अडथळेसुद्धा येतात. त्याचे पण आपण थोडक्यात एक धावता आढावा घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो अडथळा त्यांच्या शिक्षणामध्ये आला तो भाषाविषयक अडथळा होता. आणि ही भाषाविषयक अडचण दूर करण्यासाठी बरीचशी वर्ष जावी लागली. परंतु काही लोक त्यांच्यातील सुद्धा बरेचसे जे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक होते त्यांनी हा अडथळा पार केला आणि आज त्यांच्यामधल्या शिक्षकांची नियुक्ती करून हा अडथळा पार करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेले अंधश्रद्धा आणि अज्ञान, त्यांच्या पारंपरिक रूढी, अंधश्रद्धा आणि त्यांच्या आरोग्यविषयक अंधश्रद्धा ह्याची पण एक मोठी लिस्ट आहे. परंतु ह्यामुळे त्यांचा जो विकास आहे किंवा त्यांना सध्याच्या ह्या योजनांमध्ये किंवा शिक्षणविषयक सवलतींमध्ये किंवा इतर त्यांच्या विकासाच्या योजनांमध्ये सहभाग व्हायचा आहे तो सहभाग त्यांना घेता येत नाही किंवा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यानंतर मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे येतात. ते असे की मुलींच्यासाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे, आश्रमशाळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ह्यामध्ये मुलींना शिक्षणासाठी अडथळे येतात कारण आदिवासी लोकांमध्ये असा समज आहे की मुली आई वडिलांकडे सुद्धा एक अर्थार्जनाचं साधन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पतीच्या घरी लग्न झाल्यानंतर गेल्यानंतर ती तिकडे सुद्धा अर्थार्जन करते आणि म्हणून तिला शेतीचं किंवा मजुरीचं काम हे आलं पाहिजे म्हणून शाळेतून काढून टाकलं जातं. आणि हे जे आहे ज्याला ड्रॉपआउट रेट म्हणतो, मुलींचा बराचसा ड्रॉपआउट रेट आपल्याला आढळतो. बरं, एवढं सर्व करत असताना आज बरीचशी वर्ष झालेली आहेत आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. परंतु एक आदिवासींचा जो स्वच्छंद स्वभाव आहे ते रानावनात मोकळ्या हवेत जगणारी अशी ती जमात आहे आणि त्यांच्या मुली किंवा त्यामधल्या स्त्रिया ह्यासुद्धा तशा प्रकारे वागतात. पण त्यांच्या ह्या स्वच्छंद आणि वागण्याचा किंवा त्यांच्या त्या मोकळ्या वातावरणाचा फायदा हा जो शिक्षित समाज आहे तो घेतो आणि त्यांचं शोषण केलं जातं, त्यांची फसवणूकसुद्धा केली जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये खंड येतो किंवा त्यांच्या विकासामध्ये खंड पडतो. त्यानंतर व्यसनाधीनता हा एक फार मोठा कलंक त्या आदिवासी समुदायाला आहे. सण समारंभ असतील किंवा एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग असेल तर सर्वजण त्या ठिकाणी व्यसन करतात, अगदी स्त्रियासुद्धा, आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या एकूणच कार्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि इतर समाजापासून सुद्धा त्याच्यामुळे त्यांची जी परंपरा आहे, संस्कृती आहे किंवा भाषा आहे आणि त्यांचा स्वतःचा जो लाजरेबुजरेपणा आहे त्याच्यामुळे ते इतर समाजापासून दुरावले जातात. तर ह्या अशा सगळ्या अडथळ्यांचा विचार जरी आपण केला तरी आज बहुतांश समाज हा शिक्षण घेत आहे, विकासाच्या योजनांचा लाभ घेतो आहे किंवा विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पुरवल्या जात आहेत. अर्थात हे अडथळे कालांतराने दूर होतीलच. तर अशा प्रकारे ह्या योजनांचा लाभ आदिवासी घेत आहेत आणि त्यांचा विकास साधत आहेत. या ठिकाणी आपला सिलेबस संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे किंवा हा कोविड-19चा हे जे एक संकट संपूर्ण मानव जमातीवर येऊन ठेपलेलं आहे, त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे आणि म्हणून आपल्याला आपली कामं सुरू ठेवायची आहेत. आपल्याला कुठेही आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा वाचवायचं आहे. त्यासाठीसुद्धा प्रयत्न करायचे आहेत आणि आपला अभ्याससुद्धा करायचा आहे. हा अभ्यास करत राहा, वाचत राहा. सर्व विषयांची मटेरियल्स तुमच्यापर्यंत पोचत आहेत. मी सुद्धा तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. या सगळ्यांचा फायदा घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा आणि इतरांनासुद्धा सुरक्षित ठेवा. धन्यवाद.